मूर्तिजापूर हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याच्या कामाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत। रस्त्यावर बेफिकीरपणे टाकलेला कच्चा मुरूम आणि अपुऱ्या नियोजनामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनलाय। या मार्गावरील खराब परिस्थितीमुळे मूर्तिजापूर भातकुली अमरावती या मार्गावरील बस सेवा मागील 2 ते 3 दिवसांपासून बंद आहेत। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या मुरुमामुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्याचा प्रकार घडलेत। रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर, फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाही। त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। नागरिकांनी या गंभीर दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केलाय। नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियमानुसार पूर्ण करण्याची मागणी केली आहे। तात्काळ पावले उचलले नाहीत तर जन आंदोलन करण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिलाय। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होणार असल्याचे लक्षात घेता निकृष्ट दर्जाचे मुरूम आणि अपूर्ण कामांमुळे ट्रक वाहनाच्या हालचालींमुळे रस्ता अधिकच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे भविष्यात अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग टळणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जाते। या गंभीर परिस्थितीकडे मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाचे आणि संबंधित अधिकाऱ्याचे लक्ष वेधले जात असून कामाच्या दरम्यान एक बाजूला मार्ग खुला ठेवण्याची कायदेशीर आणि शासकीय जबाबदारी दुर्लक्षित करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाज प्रभावित झालं असून जनतेत तीव्र नाराजी आहे। जाताना येऊन राहिला पाबर किचड किती झाला। हा एवढा मोठा रस्ता चांगला आहे खराब करून टाकला। लय परेशानी होऊन राहिली, जाताच नाही येऊन राहिलं, पैदलही नाही जाता येऊन राहिलं ना, कुठून कुठून वावरासारखी परिस्थिती झाली नाही। अरे वावरासारखी परिस्थिती झाली ना, वावरातही जाता नाही येत। असं वावरात तरी माणूस बैलगाडीने जाते, पण यानं या रस्त्याने नाही चालता येऊन राहिलं। आता सांगा आता काय करावं, आम्ही कुठे जाऊ आता या न्याय घेऊन? झालेला आहे याबाबत आपण काय सांगा? हा जो मूर्तिजापूर ते अमरावती रोडवर जे मेन गाव येतात आमच्या इथं, मूर्तिजापूर, ब्रह्मी, हिरपूर, आसरा, शेलू बाजार, बोर्डा, शिरताळा पूर्ण गावचा एक हा मेन प्रजिमा आहे, प्रमुख जिल्हा मार्ग। पण याच मेन रोडवर साहेब आमच्या इथं अशी परिस्थिती झाली, तिथं समोरून गेलं तर पूर्ण म्हणजे टू व्हीलरवरून सुद्धा जाता येत नाही। टू व्हीलरवरून एक त्या दिवशी एक महिला आणि एक लहान बाळ होते, ते तिथं म्हणजे स्लिप मारली, गाडी तिथून पडून गेले, पडले खाली। पण ते काय आता कुणाला सांगता, कोण काय करणार त्याचं कोणी वालीच नाही। हिरपूर ते रोहना रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून ह्या रस्त्यावरील या पावसाच्या परिस्थितीत अतिशय गाटा आणि त्या गाटा झालेला असून त्या रस्त्यावरील रोज हजारो शेतकरी, हजारो विद्यार्थी, काही पेशंट असतील यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हा जो ठेकेदार आहे, हा ठेकेदार कुठल्याही प्रकारच्या ह्या ठेकेदाराने तिथे बॅरिकेडिंग केलेली नाही आहे किंवा रस्त्याचे काम चालू आहेत असे कुठल्याही प्रकारचे फलक लागलेले नाही आहेत। आणि त्याचबरोबर तिथे काही साईडपट्ट्या वगैरे जे रेबिन जे आहेत त्यासुद्धा लावलेले नाही आहेत। काही ठिकाणी खोदकाम केलेलं आहे, तर ते खोदकाम केलेलं असल्या ठिकाणी तिथे सुद्धा काही पट्ट्या वगैरे काही लावलेल्या नाही आहेत, रेबिन वगैरे काही लावलेलं नाही आहेत। अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा बस फेऱ्या, जे काही बस फेऱ्या वगैरे जे तिथून जे काही जे बस फेऱ्या जात असतील त्यांना, सर्व लोकांना तिथे त्रास होत आहे। पण याकडे कोणीही लक्ष देत नाही। कोणी अधिकारी असतील, जर तो अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर पाठीशी घालत असत, त्या रस्त्याचे माझ्याकडे सर्व व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, गावकरी लोकांनी मला पाठवलेला आहे। जर ह्या रस्त्याकडे कोणी अधिकारी जर दुर्लक्ष करत असेल, त्या रस्त्याची जर पाहणी करत नसेल, त्या रस्त्याचं योग्य प्रकारे काम चालू आहे एस्टिमेट प्रमाणे की नाही चालू आहे याची संपूर्ण चौकशी किंवा संपूर्ण त्या एस्टिमेटनुसार ते काम होत आहे की नाही होत आहे याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे।
जर ते अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर कोणी पाठीशी घालत असत तर मी तर म्हणतो त्या अधिकाऱ्याची सुद्धा आम्ही तक्रार करण्यासाठी इकडे तिकडे पाहू नये. 100% संबंधित जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सुद्धा तक्रार देऊ. जे कोणी त्या संबंधित विभागाचे मंत्री असतील त्यांना सुद्धा आम्ही तक्रार देण्याचे 100% प्रयत्न करू. जर एवढं करून जर तिथील नागरिकांना, हजारो नागरिकांना जर न्याय जर मिळत नसेल तर आम्ही ह्या सरकारचा जाहीर निषेध करू आणि आम्ही आंदोलनाची भूमिका हे आमची तीव्र राहील. तेथील सर्व ज्या रस्त्यावरील जे काही खेडे लागून आहेत त्या सर्व खेड्या विभागातील गावांना, तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिकांच्या हितासाठी आम्ही 100% आंदोलन करण्याची भूमिका घेऊ. प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर.